नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला पित्राच्या जेवणातील मस्त चमचमीत झणझणीत अशी बेसन वडीची रेसिपी दाखवणार आहे, ज्याला काही भागांमध्ये थापी वडी सुद्धा म्हणतात। आमच्याकडे जशा पद्धतीने वडी बनवली जाते अगदी तीच रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि खरंच ही वडी मला खूप जास्त आवडते। खूप छान बनवून तयार होते। परफेक्ट पाण्याचं प्रमाण आणि बेसन पिठाचं प्रमाण हे मी शेअर केलेलं आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। कढाईमध्ये एक मोठा चमचा तेल घातले, यामध्ये मोहरी आणि जिरं टाकले, दोन्ही तेलावर चांगलं फुलू द्यायचं। लसूण असा ठेचून घेतलाय मी, साधारण 10-12 पाकळ्या आहेत आणि कढीपत्त्याचे पाने असे बारीक चिरून घेतले। कढीपत्ता खूप छान लागतो फोडणीमध्ये आणि एकदम दाताखाली येऊ नये, वड्या छान पाडल्या जाव्या याकरता असं बारीक चिरून यामध्ये घालायचं आहे। 2 चिमूट यात हिंग घालायचं आहे, त्यानंतर रंग येण्यापुरती हळद घालायची आहे। लाल तिखट जसं तिखट तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे घालायचं आहे, तर 2 मोठे चमचे यामध्ये मी लाल तिखट घातले। बस इतकेच सिंपल मसाले आहे, या व्यतिरिक्त जास्त एक्स्ट्राचं कुठलंही सामान आपल्याला टाकायचं नाहीये। मसाले छान जळू न देता परतून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये आपण पाणी घालणार आहोत, तर बघा 2 वाटी बेसन पिठासाठी मी इथे 4 वाट्या पाणी घालते। एकाच वाटीने आपल्याला बेसन पीठ आणि पाणी मोजून घ्यायचे। चवीप्रमाणे मीठ घातलंय आणि चांगलं मिक्स करून घेते। ह्या पाण्याला छान खळखळून उकळ येऊ द्यायची आहे। आदण ठेवलंय आपण बेसन पीठ शिजवण्यासाठी। तर थोड्या वेळानंतर बघा पाण्याला अगदी मस्त खळखळून उकळ आलेली आहे, तर हे आदण मोडायचं आहे, ज्यासाठी यामध्ये हलकंसं थंड पाणी टाकलंय थोडंसं आणि त्यानंतर बारीक चिरून कोथिंबीर घातली आहे। आता बघा त्याच वाटीने मोजून इथे मी 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे। असं टाकायचं एका हाताने आणि दुसऱ्या हाताने चमच्याने मिक्स करून घ्यायचं। अगदी जास्त प्रमाणात असलं ना तर आमच्याकडे ना लाटण्याने हे हटलं जातं, याच्या गाठीसुद्धा होतात, हरकत नाही। अगदी गाठीच्या वड्यासुद्धा खूप छान लागतात, पण ह्या गाठी हळूहळू मोडल्यासुद्धा जातात। तर 4 वाट्या पाणी आहे, त्यामुळे आणखी 1 वाटी यामध्ये मी बेसन पीठ घातले। अगदी परफेक्ट 2 वाट्या बेसन पिठामध्ये 2 ताट भरून ही वडी बनवून तयार होते। तर जितके तुम्हाला बनवायचं यापेक्षा जर जास्त असेल, 4 ताटं जर भरून थापी वडी बनवायची असेल ना, तर 4 वाट्या बेसन पीठ वापरायचं। मध्यम आचेवर एकसारखं हलवत बेसन पीठ व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे। जर ते कच्चं राहिलं ना तर वडी तुटते आणि खाताना सुद्धा कच्ची लागते, त्यामुळे अगदी योग्य प्रकारे शिजणं खूप महत्त्वाचं आहे। शिजल्यानंतर बघा दाटसर सुद्धा झालंय बेसन। हे इतकं सैलसर जरी असलं ना तरी याची वडी छान लावता येते। तर ज्या ताटाला आता वडी आपल्याला लावायची आहे त्याला हलकंसं तेल लावून व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं, म्हणजे वडी काढताना चिकटत नाही ताटाला। आता गरम गरम मिश्रण आहे, तर या ताटावर ताबडतोब पसरायला घ्यायचं, थंड होण्याची वाट बघायची नाही। मिश्रण जर थंड झालं तर वडी जमणार नाही। तर बघा गरमच मिश्रण हाताला खूप गरम लागत होतं, त्यामुळे चमच्याने अगोदर व्यवस्थित पसरून घेतलं। त्यानंतर हाताला तेलाचा हात घेतला आणि हलकंसं मिश्रण थंड झालंय तर हातानेच व्यवस्थित थापून घेतलंय। आम्ही ह्या वड्या बऱ्यापैकी पातळ करतो, जास्त जाड वडी बनवत नाही, तर छान पातळ करून घेतली आणि दुसरं सुद्धा ताट मी असंच थापून घेतले। 2 ताट इथे तयार झालेत। दुसरं ताट थापेपर्यंत हे पहिलं ताट थंड झालं होतं, त्यामुळे लगेचच याच्या वड्या मी कापून घेतल्या। चौकोनी किंवा डायमंड आकारामध्ये जसं आवडत असेल तशा कापून घ्यायच्या। तर बघा खूप मस्त सहज कापल्या जातात आणि निघतात सुद्धा। हे दुसरं ताट पण रेडी आहे आणि बघा सहजपणे वडी निघत आहे। अगदी सुबक अशी मस्त आकाराची बनवून तयार झाली आहे, बिलकुल तुटत नाही। परफेक्ट बेसन पीठ शिजल्या गेलेलं आहे। मागची बाजू तुम्हाला दाखवते, बघा अगदी परफेक्ट आहे, बिलकुल यामध्ये गाठी वगैरे काहीच दिसत नाही आणि ही वडी खायला खरंच खूप छान चमचमीत लागते। नक्की तुम्ही करून बघा। पातळ पण किती आहे बघा। अशाच पद्धतीने आम्ही बनवतो, यामध्ये एक्स्ट्रा वगैरे काहीच साहित्य लागत नाही, सुकं खोबरं वगैरे काहीच घालत नाही, तरीसुद्धा ही वडी खूप छान लागते। इतर वेळीसुद्धा जेवणाबरोबर तोंडी लावणं म्हणून तुम्ही ही वडी करू शकता, किंवा याबरोबर जर काळा रस्सा केला तर त्यामध्ये तुम्ही पाटवडी म्हणून टाकून आणि खायलासुद्धा घेऊ शकता। तर तयार आहे चमचमीत अशी मस्त बेसन वडी। नक्की रेसिपी अशा पद्धतीने करून बघा। केल्यानंतर कशी झाली हे कमेंट करून कळवा। तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।